रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. माऊली 20-25 दिवसांचा हा प्रवास करून वारकरी आज पंढरीत आले. आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला वारकऱ्यांचा उत्साह गगनात मावेनासा असतो. अहो, ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीसोबत ज्या पालख्या वारीमध्ये चालत असतात त्या सुद्धा आज पंढरीमध्ये पोहोचल्यात. वारीच्या टप्प्यावर बंधुभेट सुद्धा होते. ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात अक्षरशः पंढरपूर दुमदुमून गेलाय. लाखो वारकऱ्यांच्या पावलांनी चंद्रभागेचा किनारा आणि विठ्ठलाची नगरी भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाली. ही केवळ पालख्यांची यात्रा नाहीये, तर हा आहे श्रद्धेचा प्रवास, हा आहे समतेचा संदेश आणि हा आहे संतांनी दिलेल्या मानवतेच्या विचारांचा उत्सव. टाळ मृदुंगांचा नाद, अभंगांची गोडी, डोळ्यांमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि डोळ्यांवरती एकच नाम, ते म्हणजे विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत असल्याचा भाव हा प्रत्येक वारकऱ्याला मनामध्ये असतो. पंढरीची वारी भक्तीची शिदोरी, विठ्ठल दर्शनानं धन्य होते जीवन सारी. आता सर्वांच्या नजरा लागल्या त्या म्हणजे आषाढी एकादशीच्या पवित्र सोहळ्याकडे, जिथे लाखो वारकरी आपल्या विठू माऊलीची चरणी नतमस्तक होतील आणि माऊलींच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यापासून ते आतापर्यंत म्हणजेच पंढरपुरापर्यंत वारीच्या सोहळ्यामध्ये आतापर्यंत काय काय घडले यावर एक नजर टाकूया. माऊली भेटी लागे जीवा, लागलीसे आस पाहे रात्रंदिस वाट तुझी. आज पंढरपूरचा नजारा काय वर्णवा. जिथे नजर जाईल तिथे संतांची मांदियाळी पाहायला मिळते. अहो, चंद्रभागेच्या तीरी तर वारकऱ्यांचा सागर उसळलाय. पंढरपुरात वारीसाठी येणारा प्रत्येक वारकरी चंद्रभागेमध्ये स्नान करतोच आणि करायलाच हवं अशी प्रथा सुद्धा. चंद्रभागेमध्ये नौका विहार करणं हा सुद्धा भाविकांचा एक आवडता छंदच आहे. आजही चंद्रभागेच्या या तीरावरती पारंपरिक होड्या आहेत ज्या हातानं वल्लवल्या जातात. सोबतच अशा एका होडीमध्ये बसून या नौका चालक मालक संघटनेचे मुख्य गणेश अंकुशराव यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर. जय हरी विठ्ठल. तुम्ही सगळेजण पाहताय चंद्रभागेचा हा अथांग तीर. आज पंढरपुरामध्ये आहे मी. उद्या आषाढी आहे आणि आषाढीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये झालेली प्रचंड गर्दी तुम्ही माझ्या मागे पाहत असाल. जे वारकरी ज्या दिंड्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल होतात त्या दिंड्यांचा हा दिनक्रम आहे. चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये ते स्नान करतात आणि त्यानंतर मगच कळसाचं दर्शन करतात किंवा ज्यांना विठ्ठलाच्या दर्शनाकरता रांगेत उभं राहायचं आहे ते त्या रांगेमध्ये उभे राहतात. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. चंद्रभागेचा हा तीर अतिशय पुण्य या पाण्यामध्ये स्नान करणं हे म्हटलं जातं आणि या सगळ्या संदर्भात मी आता माहिती घेणार आहे. इथली परंपरा काय आहे, इथली संस्कृती काय आहे हे सांगण्याकरता आत्ता माझ्यासोबत महर्षी वाल्मिकी संस्थेचे संस्थापक गणेश अंकुशराव आत्ता माझ्यासोबत आहेत. आम्ही नावेमधून या दोघंजण प्रवास करतो आहे आणि एकीकडे तुम्ही पाहताय चंद्रभागेच्या तीरावरती कशी गर्दी जमली आहे. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. पुन्हा एक आषाढी, पुन्हा एक वारी आणि अशी ही वारी संपूर्ण होती आहे आज या चंद्रभागेच्या तीरावरती. सगळ्यात पहिल्यांदा या चंद्रभागेच्या तीरावरती स्नान करणं हे किती पवित्र मानलं जातं वारकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि भाविकांच्या दृष्टिकोनातून पण.
सगळ्यात पंढरपूरमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. चंद्रभागा स्नान, पुंडलिक दर्शन आणि विठ्ठलाचं दर्शन. विठ्ठलानं साक्षात काय सांगितलंय, एक वेळ माझं दर्शन नाही झालं तर चंद्रभागे स्नान करून फक्त पुंडलिकाचं दर्शन घे. तू पुंडलिकाचं दर्शन घेतलं तरच माझं दर्शन रुजू आहे. त्यामुळं चंद्रभागा स्नान करून पुंडलिक दर्शन घेण्याची परंपरा आहे आणि हजारो वर्षापासून चालू आहे ही सगळी परंपरा. चंद्रभागेला आल्याशिवाय, पुंडलिक दर्शन घेतल्याशिवाय, प्रदक्षिणा मारल्याशिवाय यात्रा पूर्णच होत नाही. त्यामुळं दशमी, एकादश, द्वादश आणि 12ही महिने लोकांचं चंद्रभागेच्या तीर्थाकडं फार महत्त्व आहे. जिथं जिथं धोका वाटतो तिथं आम्ही त्या माणसाला नेतच नाही. आणि आता ज्याचा नंबर नाव याचं नाही त्याचं लक्ष पूर्ण चंद्रभागेत पात्रात असतं. कोण बुडलं की एका मिनिटामध्ये तिथं आमची लोकं पोचतात. आता शासनाने इथं 11 रेस्क्यू टीम आणल्यात. 11 रेस्क्यू टीम आणल्यामुळं काय झालं, काम सोपं झालं. पण आमची प्रामुख्याने मागणी काय आहे की इथले स्थानिक आदिवासी बांधव ह्या रेस्क्यू टीममध्ये घेतले पाहिजे. त्यांनी आमची 15 लोकं घेतली. पण आमचं मत काय होतं, ह्या 1111 बोटीवर आमच्या इथं खडा माहीत असणारी लोकं घ्यावी. पण शासनानं तसं केलेलं नाही. कारण आता इथं काय झालेलं आहे, प्रचंड वाळू उपसा होत असतो रात्री अपरात्री. तुमच्या चॅनलनी सुद्धा बातम्या भरपूर वेळा दाखवलेल्या आहेत. मोठे मोठे खड्डे असतात, त्याचा अंदाज येत नाही. तिथं भाविक दगावण्याची शक्यता असतो. आणि काय भूमिकाची घरादाराला कंटाळून, परिवाराला कंटाळून चंद्रभागेतच माझा जीव गेला पाहिजे ही एक भावना असते. मग त्याला कसं आपण रोखणार. तरी पण आम्ही इथं आत्महत्या रोखायचा प्रयत्न करतो. एकूणच काय तर चंद्रभागेच्या या आजच्या आषाढीच्या निमित्तानं, उद्या आषाढी एकादशी आहे आणि या निमित्तानं हा जो सगळा परिसर आहे, चंद्रभागेचा परिसर आहे, आता हे सगळे स्थानिक आहेत, इथली संघटना आहे आणि अर्थात हा जो शासन आणि समित्या यांच्यामधला जो वाद आहे हा राहणारच आहे. आणि त्यातले जे काही बदल आहेत त्या बदलांकडे शासन कशा पद्धतीनं पाहतंय, नवे काय नियम येत आहेत, नवं त्याच्यामध्ये काय बदल घडतोय, त्याचं प्रत्यंतर आपल्याला काही कालावधीमध्ये येईलच. मात्र या ठिकाणी आलेले जे भाविक आहेत त्यांना आमच्या वाहिनीच्या वतीनं सुद्धा विनंती आहे की तुम्ही पाण्याचा अंदाज घेऊन चंद्रभागा नदीमध्ये जे स्नानाचं जे पवित्र कार्य आहे ते तुम्ही उरकावं, जेणेकरून तुमच्या जीविताला कुठं धोका निर्माण होणार नाही. आणि गर्दी प्रचंड आहे त्यामुळे स्नान झालंच पाहिजे हा अट्टहाससुद्धा न करता जेवढं तुम्हाला थोडक्यात हे स्नान आटपता येईल आणि धोका इथला कमी करता येईल तेवढं बघितलं पाहिजे. कारण लाखोंनी वारकरी आज पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलेले आहेत. धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात आणि अतिशय छान अशी माहिती आम्हाला दिलीत त्याकरता. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून. माऊली पंढरपूरला आलं आणि विणा गल्लीमध्ये गेलं नाही असा एकही वारकरी आता दिसत नाही. मी असं का म्हणतोय, कारण याच विणा गल्लीतून दरवर्षी हजारोंनी वाद्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवली आहेत. गेल्या 5 पिढ्यांपासून वाद्यांचा व्यवसाय करणारे ज्ञानेश्वर कोकाटे हे या वारी काळातच खूप जास्त व्यस्त असतात. तबला असेल, पेटी असेल, मृदुंग असेल, ढोलकी असेल, अशी अनेक वाद्य ते तयार करतात आणि विकतात सुद्धा. या सगळ्याबाबत ज्ञानेश्वर कोकाटेंसोबत चर्चा केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता पंढरपूरमध्ये आहे आणि माझ्या आजूबाजूला सगळी दृश्य बघून तुम्हाला कळलं असेल मी कुठे आहे. पंढरपूरची ही विणा गल्ली आणि या विणा गल्लीमध्ये अतिशय परंपरेनं ज्यांचं दुकान या ठिकाणी सुरू आहे ते ज्ञानेश्वर कोकाटे आत्ता माझ्यासोबत आहेत. खरं तर पंढरपूरमध्ये जेव्हा दिंड्या येतात, वारकरी येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून, त्यावेळेला ते विणा गल्लीला नक्की भेट देतात. कारण या विणा गल्लीमध्ये तुम्हाला तबला, मृदुंग, विणा किंवा अजून जी काही भजनाला, कीर्तनाला लागणारी हार्मोनियम असेल, ही जी साहित्य आहेत ती अतिशय दर्जेदार साहित्य या ठिकाणी मिळतात. त्यामुळे अगदी जे व्यावसायिक म्हणून सुद्धा या क्षेत्रांमध्ये काम करतात ते सुद्धा इथून ही वाद्य घेऊन जात असतात. त्यामुळे ही विणा गल्ली अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यात ज्ञानेश्वर कोकाटेंचं दुकान तर महाराष्ट्रातल्या संगीत क्षेत्रामध्ये खूपच प्रसिद्धीला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, अनेक चांगले कलाकार त्यांच्या इथून वाद्य घेऊन जात असतात. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. स्वागत आहे तुमचं. पुन्हा एक आषाढी, पुन्हा एक वारी आपल्या सगळ्यांची. आणि आज तुमची अगदी तारांबळ आहे मला माहिती आहे, तरीसुद्धा मी तुम्हाला थोडासा त्रास देतो आहे. पण आपल्या प्रेक्षकांना पाहायला आवडतं हे सगळं वाद्य आणि वाद्यांची देवाणघेवाण. यावर्षी काय फरक जाणवतो आहे इतर वर्षांपेक्षा? नमस्कार, मी ज्ञानेश्वर नामदेव कोकाटे, विणे गल्ली पंढरपूर.
गेले 5 पिढ्यापासून हा व्यवसाय आमचा इथे चालू आहे. ज्याप्रमाणे आमच्या आजोबांनी, वडिलांनी आणि आम्ही हा व्यवसाय इथे चालू केला. ही विणी गल्ली आता सांगितलंच तुम्हाला. त्या ठिकाणी जवळजवळ 37 वाद्य तयार होतात. 37 वाद्यामध्ये त्यात ढोलकी, चिपळी, टाळ, पकवाज, विणा ही सगळी वाद्ये, जेवढी कीर्तनाला भजनाला लागणारी वाद्ये ते आमच्याकडे तयार होतात. आता इथं विशेष काय आहे विणे गल्लीमध्ये, जर एखादं वाद्य तुटलं तर तुम्ही गावाकडे पुण्या मुंबईला जर रिपेरिंग केलं तर त्याची किंमत कमीत कमी 6 ते 7 हजार रिपेरिंगला होते. पण त्याच दरामध्ये, त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये 4 ते 5 हजारापर्यंत नवीन वाद्य मिळली जातात. ह्याचं कारण काय आहे की या ठिकाणी रोजच वाद्य विकली जातात आणि रोजच तयार होतात. ह्याच्यामुळं इथं किंमत कमी आहे आणि क्वालिटी चांगली आहे. यामुळं या इथं वाद्याची विक्री भरपूर होते. इतर वेळेस आमचे फक्त 5 ते 6 दुकानं असतात, यात्रेचे 10 ते 15 दुकानं लागली जातात. हे सगळं लघु उद्योगाचं आहे, म्हणजे हाताने करण्याचं आहे. त्याच्यावर 10 ते 15 कुटुंब जगतात आणि 12ही महिने याचं काम चालू असतं. आता महागाईच्या हिशोबाने म्हणलं तर यावर्षी थोडं 20% त्याची वाढ झालेली आहे. पॉलिश असेल, प्लास्टिक असेल, लेदर असेल, याची वाढ झाल्यामुळे थोडंसं भाव 100-500ने वाढलेले. पण आता नवीन तंत्रज्ञान, नवीन इन्स्ट्रुमेंट्स आलेली आहेत, तर त्याचा या वाद्यांवरती, कारण हे सगळं हँडमेड आहे, तुम्ही या ठिकाणी ते तयार करता, तुमचा कारखाना पण आहे, तुम्ही स्वतः हे सगळं तयार करता, त्याच्यावरती काही परिणाम झाला असं वाटतं? नाही, अजून तर तसं वाटत नाही. इलेक्ट्रिकल वाद्य जे आहेत त्याची किंमत 40 ते 50 हजार रुपये आहे. ती एक संस्था घेऊ शकते. प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक भजनवाला किंवा छोटे मोठे कीर्तन करणारे, घरी हरिपाठ करणारे, ही लोकं घेऊ शकत नाही. ती याच्याकडेच ओढ आहे. आणि आता ह्या वर्षी मला तर वाटतं की महिलांचा जास्त सहभाग झाला आहे, की महिला जास्त घेऊन चालले. टाळ, विणा, पकवाजी महिला जास्त वापरायला लागल्या, त्यामुळे महिलांची विक्री जास्त आहे. कालपासून आपण पाहतोय पंढरपूरमधली गर्दी चालायला जागा नाही अशी आत्ताची स्थिती आहे. तर दरवर्षीपेक्षा यावर्षीमध्ये काय फरक वाटतो? दरवर्षीपेक्षा ह्यावर्षी गर्दी आहे, नाही म्हणत नाही. कोरोनापासून सगळ्यांचा कल देवधर्मावर झाला आहे, ही मांडणी करावं लागेल. कारण ज्या यात्रा आहेत, ज्या जत्रा आहेत, त्याच्याकडे सगळ्यांचा कल गेलेला आहे. आणि प्रत्येक वर्षीपेक्षा ह्या वर्षी गर्दी जास्त आहे, विक्री जास्त होईल असा अंदाज आहे. पण असंही म्हणत आहे की गेल्या महिन्यामध्ये अधिक महिना होऊन गेला आहे, तोही चांगला झाला आहे. मग असं आतापर्यंत वाटलं नाही की त्याचा परिणाम आत्ता झाला आहे. अजून 2-3 दिवस आहेत, त्या हिशोबाने होऊन जाईल. नक्कीच, खूप छान तुम्ही आमच्याशी बोललात, सहभागी झालात. त्यासाठी आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुम्हाला ही एक छोटीशी गिफ्ट भेट. आणि विणा गल्लीतला हा सगळा व्यवसाय, वाद्यांचा हा नादब्रह्म आहे खरं तर हे. आणि हे असंच सातत्यानं टिकून राहो आणि हा व्यवसाय, ही कला वारसा हक्कानं पुढं जात राहो, असं आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया आणि थांबूया. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी पंढरपूरमधून. माऊली, वारी, वारकरी संप्रदाय आणि आषाढी अशी एक मोठी परंपरा आपल्याला सर्वांनाच लाभलेली आहे. माऊली, या परंपरेविषयी बोलताना आपण अनेक संदर्भ वापरतो, माहिती ऐकतो, साहित्य सुद्धा वाचतो. पण तरी सुद्धा अजून काहीतरी राहून गेलंय असं काय वाटतं? खरी वारी आपल्याला कळली आहे का? आपण करतो तशी वारी केली जातीये का? परंपरेचं वारकरी नक्की काय, कशी वारी करतात, या शंकांचं निरसन करण्याचा आज आपण प्रयत्न करूयात. त्यासाठी वारकरी संप्रदायातले अभ्यासक, प्रसिद्ध कीर्तनकार हबप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आत्ता पंढरपूरमध्ये आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्या पालख्या पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेल्या आहेत. काही पालख्या संध्याकाळी येतील. आषाढीचा उत्सव उद्या पंढरपूरमध्ये आहे आणि त्याचा एक वेगळा आनंद या पंढरपूरच्या तीर्थक्षेत्रावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. वारकरी संप्रदाय आणि वारी ह्याला एक अभूतपूर्व असा इतिहास आहे आणि जवळजवळ तो 700 वर्षांचा आहे. 700 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही अखंडित आहे. आज वारकरी संप्रदायामध्ये काही व्यक्ती अशा आहेत ज्या या संपूर्ण परंपरेवरती अधिकारवाणीनं बोलतात, ज्यांच्या शब्दांना वारकरी संप्रदाय मानतो, ज्यांचा अभ्यास हा वारकरी संप्रदायासाठी आणि तमाम वारकरी बांधवांसाठी आपण असं म्हणूया की प्रमाण मानला जातो. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड आपल्यासोबत आत्ता आहेत, हरिभक्त पारायण. आणि जोगदंड महाराजांनी गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाची सेवा केली.
एक प्रभुत्व वारकरी संप्रदायाच्या अनेक परंपरा आणि इतिहास या अभ्यासक्रमावरती सुद्धा त्यांचा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मला स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. थोडंसं मला वेगळ्या पद्धतीनं आज तुमच्याकडून माहिती हवी आहे. त्यातली सगळ्यात पहिला माझा प्रश्न तो म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं वारी म्हणजे काय? वारकरी संप्रदायाच्या अनुषंगानं आपल्याला 2-3 अंगाने याचा विचार करता येईल की वारी हा वारकऱ्याचा प्राण आहे, वारकऱ्याचा श्वास आहे. कारण वारीसाठीच हा खरा वारकरी जगतो. हेच मज घडो जन्मोजन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझी. तुकोबराने देवाला प्रार्थना करत असताना एकच प्रार्थना केली, पांडुरंगा मला फक्त पंढरीची वारी चुकू दे. वारी चुको निधी हरी, माझ्या जीवनातली वारी चुकू देऊ नको आणि चंद्रभागेचं स्नान माझं बंद करू नको. बाकी मला काही नाही दिलं तरी चालेल. त्यामुळं वारकऱ्यासाठी वारी ही पर्वणी प्राण आहे त्याचा. त्यामुळं आणखी वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर वारकरी म्हणजे जसं संसारिकाच्या जीवनामध्ये दिवाळी आणि दसरा असतो तसं वारकऱ्यासाठी दिवाळी आणि दसरा दोन्ही एकाच ठिकाणी दिवस जर कोणता असेल तर ती म्हणजे पंढरीची वारी, आषाढी कार्तिकीची वारी. महाराज, वारी कशी करावी? सगळ्या संतांना अपेक्षित असणारी जी वारी आहे तर ती गात जागा प्रेम मागा विठ्ठला. सगळ्या संतांनी हे सांगितलं की पंढरीला जात असताना तुम्ही चालत पंढरीची वारी करा. भगवंताचं भजन करत 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 जर तुम्ही वारीला गेलात तर भगवान जरा दर्शनाकरता वेगळं साधन करायची गरज नाही. तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. आता एक प्रश्न उरतो तो म्हणजे या आषाढीच्या उत्सवाचा. आषाढीचा उत्सव आणि त्याचं महत्त्व आणि ही परंपरा सुरू कशी झाली? आषाढीच्या उत्सवाची परंपरा तशी ही अनादी म्हटली जाते. म्हणजे भगवान शंकर हे आषाढी वारीला येत होते. भगवान शंकर तसे प्रमाण आहेत. त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत. म्हणजे ही ज्ञानोबराईपासून वारी नाही, ही भगवान शंकरापासून म्हणजे अनादी कालापासून आहे तसं विचार केला जातो. कारण इथं पहिला वारकरी, पंढरीचा पहिला वारकरी म्हणून जर कोण ओळखला जात असेल तर भगवान शंकर. आणि तसं काकड्यामध्ये प्रमाणे मी सांगितलं, त्रिशूळ डमरुळ घेऊन आला गिरजेचा कांत म्हणजे पार्वतीचा पती इथं स्वतः. आणि त्याचे पुरावे तिथे जेव्हा प्रतिवर्षी भगवान शंकर यायचे तेव्हा एके दिवशी परिवाराने आग्रह धरला, तुम्ही एकटेच जाता वारीला, आम्हाला का येत नाही, आम्हाला घेऊन जा. आणि ते म्हणजे फार गर्दी असते हो. दोन्हीचं हाट भरले घनदाट अपार मिळाले वारकरी रे, नव जो म्हणती जा वैकुंठा जी देखिली पंढरी. हे पंढरी ज्यांनी पंढरी बघितली त्यांनी वैकुंठाला सुद्धा जायचा त्याग केला. एवढा आनंद आहे वारीचा बघितल्यामुळं भगवान शंकर यायचे. पण मग येत असताना परिवाराने आग्रह धरला. पण जेव्हा इथं आले प्रत्यक्ष तेव्हा पार्वती मातेने गर्दी बघितली, बाप रे बाप, ते म्हणे आपण नाही जाऊ शकत. म्हणून पार्वती मातेकडे इथं पद्मावती तळ म्हणून त्यांची निवासाची व्यवस्था तिकडे केली गावाच्या बाहेर. त्याच्यानंतर मग नंदी आणि गणपती बाप्पा म्हणले नाही आम्हाला यायचे. मग ते चंद्रभागेपर्यंत आले. आजही त्याची साक्षी मारुतीरायाच्या समोर म्हणजे महाद्वारापाशी. तर कुठंच तुम्हाला जगात कुठंच मारुतीच्या पुढं नंदी दिसणार नाही. तो नंदी जेव्हा चंद्रभागेचे स्नान करून वरती आला तेव्हा गर्दी एवढी अपार झाली. लोक म्हणले, अहो नंदी महाराजाला इथं कशाला आणलं गर्दीत तुम्ही? म्हणजे भगवान ते म्हणले, आम्ही आता काय करा, आम्हाला इथं कुठेतरी. खरं तर ज्या वेळेला आपण वारी करतो किंवा एखाद्या तीर्थस्थानावरती जातो, तीर्थक्षेत्रावरती जातो, त्यावेळेला त्याच्या संदर्भातली माहिती, त्याच्या संदर्भातला इतिहास, आख्यायिका या जर आपल्याला माहिती असतील तर आपल्याला कारणं मिळतात किंवा आपल्याला माहिती होते की अमुक एक गोष्ट आपण का करतो आहोत. मला असं वाटतं की या आषाढीच्या निमित्तानं जोगदंड महाराजांनी सांगितलेल्या या ज्या आख्यायिका आहेत किंवा त्याच्या पाठीमागची पूर्वपीठिका आपण म्हणूया की हे सगळं का घडून येतं आहे
ते आपल्याला माहिती असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या प्रश्नांची बऱ्यापैकी उत्तरं आपल्याला आज महाराजांनी सांगितलेली आहेत. मग वारी म्हणजे काय असेल, किंवा वारी का करावी असेल, किंवा आषाढीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व, आणि अनादि अनंत काळापासून चालत आलेला हा उत्सव आहे जो आपण सगळेजण अगदी तनामनानं, भक्तिभावानं, श्रद्धेनं आपण साजरा करत असतो. तो असाच कालातीत राहो असं आपण म्हणूया. आपण महाराजांचे आभार मानूया. तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. जय हरी विठ्ठल. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासह अनेक दिंड्या आज पंढरपुरात मुक्कामी पोहोचल्यात. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा या ओळीप्रमाणे भावना प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यामध्ये आणि मनामध्ये दिसून येते. हजारो दिंड्या या पंढरपुरात दाखल झाल्या. दक्षिण सोलापूर इथून आलेल्या जय हनुमान भजनी मंडळाच्या दिंडीमध्ये सुद्धा कमालीचा उत्साह आहे. त्यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. जय हरी विठ्ठल. मी आत्ता पंढरपूरमध्ये आहे आणि पंढरपूरमध्ये आज सगळ्या दिंड्या ज्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूर वारीसाठी निघालेल्या असतात, या सगळ्या दिंड्या आज पंढरपूरमध्ये येऊन पोहोचतात. आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडते आणि त्यानंतर आषाढी एकादशीचा उत्सव सुरू होतो. खरं तर आषाढीच्या उत्सवाच्या निमित्तानं, पांडुरंगाच्या भेटीच्या निमित्तानं ही सगळी मंडळी पंढरपूर वारी करतात. जवळजवळ काही वारी ही 17, 18, 19 दिवसांची असते. काही जण जवळजवळ महिनाभरापासून दिंड्यांमध्ये चालत असतात आणि हा सगळा थकवा, हा सगळा क्षीण हा पंढरीमध्ये आल्यानंतर, या पंढरपूरमध्ये आल्यानंतर गेलेला असतो. अनेक ठिकाणी जर तुम्ही आत्ता बघितलं तर पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची, दिंड्यांची राहण्याची व्यवस्था आहे. माझ्यासोबत आत्ता दिंडी आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. तुमचं नाव सांगा, तुमच्या दिंडीचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? माझं नाव आहे हरिभक्तीपरायण संजय पाटील महाराज. दक्षिण सोलापूर तालुक्यातून येतो आम्ही. या दिंडीचं नाव आहे जय हनुमान भजनी मंडळ सादेपूर. या सादेपूर गावाला मागील 50 वर्षाची परंपरा आहे. हरिभक्तीपरायण मोतीसिंग महाराज यांच्या पुण्याईनं आणि त्यांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे. अनेक साधू संत महात्मे सादेपूरमध्ये आले आणि त्यांच्या प्रेरणेने ती दिंडी चालू झालेली आहे. ती अव्याहतपणे आज चालू आहे. नक्की. दिंड्यांमधून तुम्ही चालता, पालखी सोहळ्यातून तुम्ही चालता, पण इथे आल्यानंतर, पंढरपूरमध्ये आल्यानंतर तुमचं पुढचं आयोजन कसं असतं, किंवा तुम्हाला इथे आल्यानंतर तुमची जी वारी रुजू करणं आहे पांडुरंगाचरणी, हे सगळं तुम्ही कसं करता? इथे दिंडी पंढरपूरला आल्यानंतर पहिल्यांदा दशमीचं स्नान असतं. दशमी स्नानाला खूप महत्त्व आहे. संत महंत दशमीचं स्नान करतात आणि एकादशीचं सकाळी स्नान, नगर प्रदक्षिणा, विठुरायाचं दर्शन, नामदेवपारीचं दर्शन, हा सगळा नित्यक्रम असतो. गर्दीच्या योगानं पांडुरंगाचं दर्शन होत नाही आहे, तथापि नामदेवरायांचं प्रमाण मात्र संतांनी वापरलेलं आहे. संतांची उक्ती आहे, ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. अशा चराचरामध्ये भरलेला भगवंत वारकऱ्यांच्यामध्ये आम्ही पांडुरंगाला पाहतो. खूप खूप आभार तुमचे. तुम्ही सगळेजण सहभागी झालात आणि त्याकरता आमचे जे प्रायोजक आहेत ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून ही एक छोटीशी भेट. खरं तर शेतकरी उपयोगी साहित्य आहे, तुम्हाला ग्रीन गोल्ड सीड्स माहिती आहेत, तर त्यांनी हे तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हा सगळ्यांची वारी सुफळ संपूर्ण होवो अशी आपण पांडुरंगाचरणी प्रार्थना करूया. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पंढरपूरमधून. माऊली, आषाढी एकादशी निमित्तानं लाखो वारकरी पंढरपूरला पोहोचलेत. विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय आणि पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू घ्यायचेत आणि माघारी परतायचं, असा अनेक वारकरी आणि भाविक यांचा दंडक आहे. बालाजी देवस्थान सारखे बुंदीचे लाडू प्रसाद हा इथला नवा पायंडा आहे. विठ्ठल रुक्मिणी देवस्थाननं खास त्यासाठी लाडू तयार करण्यासाठीची व्यवस्था सुद्धा तयार केली आहे. या ठिकाणाहून या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक लाडूंचा प्रसाद हा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत असतो. माऊली, ही वारी आपल्याला शिकवते ती म्हणजे जात नाही, धर्म नाही, श्रीमंत नाही आणि गरिबी सुद्धा नाही. सगळ्यांच्या ओठांवर एकच नाम आणि हृदयात एकच भाव असतो, तो म्हणजे माऊली. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच निरोप घ्यायची. पुढच्या वर्षी भेटूयात वारीच्या याच कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.